नमस्कार यूट्यूब फॅमिली, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपल्या स्टोरीजना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोमवारपासून आपल्या या चॅनलवर एक नवीन लव्ह स्टोरी अपलोड होणार आहे. त्यामुळे आपल्या या चॅनेलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यावरील नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. किम मिन सूच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात, कारण जुनहोच्या चेहऱ्यावरचा आनंद आज त्याने खऱ्या अर्थाने पाहिला होता. साखरपुडा होऊन एक आठवडा उलटला होता. आता जोशी निवास पुन्हा एकदा आनंदाने भरून गेला होता. यावेळी कारण होतं अनाया आणि जुनहोचं लग्न. घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरू होती. माधव आणि सविता पाहुण्यांची यादी पाहत होते, तर अनाया आणि जुनहोला सतत वेगवेगळ्या विधींसाठी बोलावलं जात होतं. भारतात लग्नात एवढं सगळं करावं लागतं? जुनहोने आश्चर्याने विचारलं. आत्ताच तर सुरुवात आहे, अनाया हसत म्हणाली. तेवढ्यात किम मिन सू मागून आला. भाऊ, जुनहो हसत म्हणाला. 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा भावाच्या तोंडून हे ऐकून मिन्सूच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. काय झालं? त्याने विचारलं. मला वाचव, जुनहो म्हणाला. कशापासून? मिन्सूने विचारलं. या तयारीपासून, जुनहोने उत्तर दिलं. मिन्सू मोठ्याने हसू लागला. तेवढ्यात माधव तिथे आले. अहो जावई बापू, आज हळदीची तयारी आहे. जुनहो मात्र गोंधळला. माधव पुढे म्हणाले. आणि हो, उद्या मेहंदी, परवा संगीत आणि त्यानंतरच लग्न. जुनहोने दोन्ही हातांनी डोकं धरलं. सर्वजण मोठमोठ्याने हसू लागले. संध्याकाळी अनाया घराच्या टेरेसवर उभी होती. सूर्य मावळत होता. तेवढ्यात जुनहोने तिला पाठीमागून मिठी मारली. अनाया गोंधळली पण लगेचच शांत झाली, कारण जुनहोचा हा स्पर्श तिला ओळखीचा होता. जुनहो तिच्या कानापाशी म्हणाला. काय विचार करत आहेस? अनाया हसली आणि म्हणाली. आपल्या पहिल्या भेटीचा. तेव्हा मला वाटलं नव्हतं की हा माझा कोरियन बॉस एक दिवस माझा नवरा होईल. जुनहो देखील हसला. तो म्हणाला, मला पण वाटलं नव्हतं की एक भारतीय मुलगी माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. दोघेही काही क्षण एकमेकांच्या मिठीचा अनुभव घेत होते. अनाया, ती उत्तरली. थँक्यू, जुनहो म्हणाला. कशासाठी? अनायाने लगेचच प्रश्न केला. माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी, जुनहो म्हणाला. अनायाच्या डोळ्यात चमक आली. ती म्हणाली, मी नेहमीच तुझ्यावर विश्वास ठेवीन. इतक्यात खालून सविताजींचा आवाज आला. जुनहो, अनाया, रोमान्स नंतर करा, आधी खाली या. दोघेही हसले आणि लाजले. त्यानंतर त्यांनी खाली पाहिलं तर तिथे माधव, सविता, मिन्सू, तायंग, सुजिन आणि मिस्टर हान संपूर्ण कुटुंब उभे होते आणि ते सगळे त्यांच्याकडेच पाहून हसत होते. अनाया आणि जुनहो एकमेकांकडे पाहतात आणि नकळत हसू लागतात, कारण एवढ्या संकटानंतर त्यांना त्यांचं सुख सापडलं होतं. आजचा दिवस खूपच खास होता. तो फक्त अनाया आणि जुनहोच्या लग्नाचा दिवस नव्हता.
आजचा दिवस खूपच खास होता. तो फक्त अनाया आणि जुनहोच्या लग्नाचा दिवस नव्हता, तर दोन देश, दोन संस्कृती आणि दोन हृदयांच्या मिलनाचा दिवस होता. संपूर्ण व्हेन्यू रंगीबेरंगी फुलांनी सजला होता. भारतीय आणि कोरियन परंपरांचा संगम सर्वत्रच दिसत होता. एका बाजूला भारतीय रांगोळी होती, तर दुसऱ्या बाजूला कोरियन सजावट केली गेली होती. दरम्यान अनाया तिच्या खोलीत सुंदर अशा साडीत उभी होती. तिने हिरव्या सोनेरी रंगाचा शालू घातला होता. त्यावर नाजूक दागिने, कपाळावर सुंदरशी टिकली आणि डोळ्यात नव्या आयुष्याची स्वप्न. सविता आणि माधव तिच्या रूममध्ये आले. तिला पाहताच ते दोघेही भावूक झाले. काही क्षण त्यांनी त्यांच्या मुलीला फक्त अगदी डोळे भरून पाहिलं. तेवढ्यात ढोल ताशांचा आवाज घुमू लागला. वरात आली. सगळेजण आनंदाने ओरडले. मुख्य प्रवेशद्वारातून जुनहोचा शाही प्रवेश झाला. सोनेरी शेरवानी, आत्मविश्वासपूर्ण हास्य आणि डोळ्यात फक्त आणि फक्त अनायासाठीचं प्रेम. त्याच्यासोबत किम सुजिन, किम मिनसू आणि तायंग देखील होते. किम कुटुंब आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं होतं. लग्न सोहळा सुरू झाला. भारतीय विधी आणि त्यानंतर कोरियन प्रणामविधी पार पडला. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या परंपरा आनंदाने स्वीकारत होते. शेवटी तो क्षण आलाच. अनाया आणि जुनहो एकमेकांसमोर उभे होते. माधवांनी अनायाचा हात जुनहोच्या हातात दिला. आजपासून माझी जबाबदारी तुझं सर्वस्व आहे, ते म्हणाले. जुनहोने देखील आदराने मान झुकवली. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना हार घातले आणि 7 फेरे पूर्ण झाले. आत्तापासून अनाया आणि जुनहो अधिकृतपणे नवरा बायको झाले होते. मित्रांनो, 1 मिनिटाचा ब्रेक येईल इथे. संपूर्ण किम कुटुंब आनंदात होतं. काही वेळातच ते सगळे कोरियाला निघणार होते. अनायाने तिच्या आईवडिलांचा निरोप घेतला. त्यानंतर सर्वजण विमानतळावर पोहोचले. ते सर्व किम कुटुंबाच्या प्रायव्हेट जेटने कोरियात परतले. लग्न आणि प्रवास या सर्व गडबडीत 2 दिवस असेच उलटले होते. किम कुटुंबाच्या बंगल्यात पोहोचताच सर्वजण आराम करण्यासाठी आपापल्या रूमकडे निघतात. जुनहो अनायाला घेऊन त्याच्या रूममध्ये येतो. त्या रात्री त्यांची खोली फुलांनी सजवली होती. वेगवेगळी फुले आणि सुगंधित कॅन्डल्सचा घमघमाट सुटला होता. अनायाला हे सगळं थोडं विचित्र वाटत होतं, कारण ती पहिल्यांदाच हे सर्व अनुभवत होती. जुनहो फ्रेश होऊन बाहेर येतो. त्यानंतर अनाया फ्रेश व्हायला जाते. काही वेळाने ती एका साध्या, हलक्या पण सुंदर अशा साडीत बाहेर येते. तिची नजर जुनहोला शोधू लागते, पण तो रूममध्ये नव्हता. त्यामुळे ती खिडकीजवळ उभी राहून बाहेरील दृश्य पाहू लागते. काही मिनिटांनी एक हात तिच्या कमरेवर फिरू लागतो. ती घाबरते, पण तोच एक आवाज येतो, "मिसेस किम." अनाया लगेच समजून जाते की तो
इतर कोणी नसून जुनहोच आहे. ती लाजते. जुनहो म्हणतो, आजपासून आपण एक आहोत. अनाया हलकेच मान डोलावते. जुनहो तिचे केस एका बाजूला सारतो आणि तिच्या उघड्या पाठीवर ओठ आणि नाक फिरवू लागतो. अनाया जोरजोरात श्वास घेऊ लागते. कारण जुनहोचा हा स्पर्श ती पहिल्यांदाच अनुभवत होती. जुनहो अलगद तिच्या कमरेवर आणि पोटावर हात फिरवत होता. तो खूप प्रेमाने तिला फिरवतो आणि तिच्या ओठांचा ताबा घेतो. हळूहळू आणि प्रेमाने चाललेला केस काही क्षणातच उत्कट होतो. अनायाचे साडीतील सौंदर्य पाहून जुनहो स्वतःवरचं नियंत्रण गमावून बसला होता. अनायाला त्याचा हा स्पर्श असह्य होत होता. ती जुनहोला थांबवते. जुनहो तिला प्रेमाने मिठीत घेत म्हणतो, मी खूप दिवसांपासून स्वतःवर नियंत्रण ठेवलं आहे. प्लीज, आता मला थांबवू नको. अनायाच्या चेहऱ्यावर थोडी भीती स्पष्टच जाणवत होती. जुनहो तिचा चेहरा हातानेच उचलतो आणि म्हणतो, जर तुला काही त्रास झाला किंवा असह्य वाटलं तर तू मला थांबवू शकतेस. अनाया हलक्या आवाजात म्हणते, मी खरंच त्रास झाला तर तू मला थांबवू शकते? जुनहो हलकंसं हसतो आणि म्हणतो, हो, आणि घाबरू नकोस. मी असं काहीही करणार नाही ज्यामुळे तुझा त्रास आणखी वाढेल. अनाया त्याला डोळ्यांनीच होकार देते. जुनहो तिला अलगद उचलतो आणि बेडवर झोपवतो. काही मिनिटांमध्येच खोलीचं वातावरण उष्ण आणि रोमॅन्टिक झालं होतं. त्या पूर्ण खोलीत अनायाचे वेदनेने भरलेले सुस्कारे आणि जुनहोच्या मोठ्याने चालणाऱ्या श्वासांचा आवाज घुमत होता. अखेरकार ते दोघे एकमेकात स्वतःला हरवून बसले होते. असेच एकामागून एक दिवस पुढे सरकत होते. अनाया आणि जुनहोचं नातं खूपच घट्ट आणि तितकंच रोमॅन्टिक होत होतं. जुनहो अनायावर वेड्यासारखं प्रेम करत होता. काळ पुढे सरकला होता. अनायाने स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तिने भारत कोरिया सांस्कृतिक आणि व्यावसायिक सहकार्यासाठी एक स्वतःची यशस्वी कंपनी उभी केली होती. आज अनेक तरुणी आणि तरुण मुली तिच्याकडे प्रेरणास्थान म्हणून पाहत होत्या. तर दुसरीकडे किम मिन-सू ने स्वतःचं टेक स्टार्टअप सुरू केलं होतं आणि अल्पावधीतच त्याला मोठं यश देखील मिळालं होतं. जुनहो देखील त्याच्या कंपनीला एक टप्पा उंचावर घेऊन गेला होता. किम सू जिन यांना आपल्या दोन्ही मुले आणि सुनेवर खूपच अभिमान होता. संपूर्ण किम कुटुंब कोरियात ट्रेंड करत होतं. असेच एक वर्ष उलटलं होतं. आज अनाया आणि जुनहो यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. त्यासाठी सिओलमध्ये एक भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण जोशी आणि किम कुटुंब तिथे उपस्थित होतं. सर्वजण खूपच आनंदात होते. संगीत, हसू, आनंद, अगदी उत्साही वातावरण तयार झालं होतं. अनाया आणि जुनहो स्टेजवर उभे होते. जुनहोने माईक अनायाकडे दिला, पण ती काही बोलणार
त्याआधीच तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि क्षणातच ती तोल जाऊन जमिनीवर कोसळणार. इतक्यात जुनहोने तिला पकडलं. तो घाबरून अनायाला आवाज देऊ लागला, पण तोपर्यंत ती बेशुद्ध झाली होती. संपूर्ण हॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. इकडे माधव, सविता, सुजिन, मिन्सू सगळेच स्टेजकडे धावले. अनायाला अशा अवस्थेत पाहून सर्वजण खूपच घाबरले होते. जुनहो मोठ्याने ओरडला, "कॉल द डॉक्टर." मिन्सूने लगेचच डॉक्टरांना कॉल केला. जुनहोने अनायाला अलगद आपल्या हातात उचललं आणि शेजारी असणाऱ्या एका रूमकडे धावला. रूममध्ये नेऊन त्याने तिला बेडवर अलगद झोपवलं. त्यानंतर तो तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला, पण अनाया मात्र कोणताही प्रतिसाद देत नव्हती. सगळेजण खूपच चिंतेत होते. काही क्षणातच डॉक्टर तिथे पोहोचले. त्यांनी अनायाची तपासणी पूर्ण केली. माधव आणि सविता हात जोडून देवाकडे प्रार्थना करत होते, तर किम सुजिन यांच्या डोळ्यात देखील काळजी स्पष्टच दिसत होती. जुनहो तर खूपच अस्वस्थ वाटत होता. सर्वांना एवढं काळजीत पाहून शेवटी डॉक्टर म्हणाल्या, "काळजी करू नका, त्या एकदम ठीक आहेत. काळजी करण्याचं काहीही कारण नाही." डॉक्टरांचे शब्द ऐकताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. जुनहो पुढे येत म्हणाला, "पण डॉक्टर, तिला अचानक चक्कर कशी आली? सकाळपासून तर ती एकदम व्यवस्थित होती." डॉक्टर म्हणाले, "खरं तर काळजी नाही, अभिनंदन करण्याची वेळ आहे." जुनहो गोंधळला. तो म्हणाला, "म्हणजे?" डॉक्टर हसले आणि म्हणाले, "मिस्टर किम जून हो, तुम्ही बाबा होणार आहात." क्षणभर सर्वजण स्तब्ध झाले. जुनहोच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद एकत्रच चमकला. सविता आणि माधव यांच्या डोळ्यात आनंद आणि अभिमान दिसत होता, तर किम सुजिन यांच्या चेहऱ्यावर मातृत्वाचं समाधान झळकत होतं. मिन्सू आनंदाने टाळ्या वाजवत म्हणाला, "ये, मी काका होणार." काही वेळाने अनाया शुद्धीवर आली. जुनहोने तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला, तू मला आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट दिलं आहेस." अनायाला काहीही समजलं नाही. त्यामुळे ती म्हणते, "म्हणजे?" जुनहो म्हणतो, "आपण आई-बाबा होणार आहोत." अनायाच्या डोळ्यात अश्रू तरळतात. काही वेळाने ते दोघे टेरेसवर उभे होते. समोर सिओल शहर दिव्यांच्या रोषणाईने चमकत होतं. अनायाने जुनहोचा हात हातात घेतला. ती म्हणाली, "आपण खूप लांबचा प्रवास केला ना?" जुनहो म्हणाला, "पण हा प्रवास जरी लांबचा असला तरी प्रत्येक क्षण खूपच सुंदर होता." दोघेही आकाशाकडे पाहत उभे होते. एकमेकांच्या सोबतीने, नव्या स्वप्नांसह, नव्या आयुष्याच्या दिशेने. आणि अशा प्रकारे दोन देशांना जोडणारी, दोन संस्कृतींना एकत्र आणणारी अनाया आणि जुनहोची प्रेमकथा अखेरकार पूर्ण झाली. त्यांचं प्रेम सीमा ओलांडून एकमेकांच्या हृदयात बसलं. आणि म्हणतात ना, प्रेम देश किंवा अंतर पाहून होत नाही, तर ते नकळत तुम्हाला एकमेकांसोबत जोडतंच. म्हणूनच आपल्या या स्टोरीचं टायटल होतं लव्ह बियॉन्ड बॉर्डर्स.
लव बियॉन्ड बाउंड्रीज. तर आपली आजची ही स्टोरी इथेच संपत आहे. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर परवापासून आपल्या या यूट्यूब चॅनलवर एक नवीन लव्ह स्टोरी अपलोड होणार आहे. त्यामुळे आपल्या या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या एक सबस्क्राईबने माझा उत्साह कित्येक पटीने वाढणार आहे. त्यामुळे आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन लव्ह स्टोरीसोबत. तोपर्यंत बाय बाय.